इंटरव्ह्यू म्हणजे काय आहे? आंतरिक दृष्टिकोन किंवा विचार जाणून घेणे यालाच इंटरव्ह्यू असे म्हणतात किंवा मुलाखत असे म्हणतात. तर 30 तारखेपासून मुंबई उच्च न्यायालय सिपाई हमाल या पदाची काय होणार आहे? मुलाखत होणार आहे किंवा इंटरव्ह्यू होणार आहे. तर कशा पद्धतीने मुलाखतीला सामोरे जायचं? कारण या मुलाखतीमध्ये एकाच 3 विद्यार्थी निवडलेले आहेत. त्यापैकी 2 विद्यार्थी बाहेर पडणार आहे आणि केवळ एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही मुलाखत असणार आहे आणि तुमची मुलाखत व्यवस्थित गेली नाही, तर तुमचा नंबर हा कटू शकतो. तर पाहूया कशा पद्धतीने मुलाखत द्यायची आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला एका गोष्टीचं ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. काय? की मुलाखत ही नेमकी काय असते आणि मुलाखत तिचा उद्देश किंवा उद्दिष्ट काय असते आणि कशासाठी ही मुलाखत घेतली जाते. तर पहा मित्रांनो, मुलाखतीचा उद्देश किंवा मुलाखतीचा उद्दिष्ट असतो. काय असतो? की मुलाखत ही काय आहे? मुलाखत ही तुमच्यामध्ये असलेलं सत्य बाहेर आणण्यासाठी जी प्रोसेस केली जाते, त्यालाच आपण काय म्हणतो? मुलाखत असे म्हणतो. म्हणजेच एक प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल, की मुलाखतीला गेल्याच्या नंतर ते सत्यता तुमच्यातली पडताळून पाहिली जाते. त्यामुळे तुम्हाला त्या मुलाखतीमध्ये कोणत्याही प्रकारची खोटी माहिती तुम्हाला द्यायची नाही. कारण त्याचा उद्देशच असतो तुमच्यातील सत्यता पडताळून पाहणे आणि तुम्ही जर खोटी माहिती त्यांना जर सांगत असेल, तर मित्रांनो 100% तुमचा हा रिझल्ट कटू शकतो आणि बरेच विद्यार्थी ह्या चुकीमुळं कटलेले आहेत. त्यांना वाटत असते, की आपण जरी खोटं बोललं तरी समोरच्या व्यक्तीला कळत नाही. मित्रांनो कळतो, कारण त्याच्या मागचा उद्देश असतो तुमची सत्यता पडताळून पाहणे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर आपण लहान मुलाला एखादी माहिती जर विचारली, तर सहसा तो सांगत नाही. परंतु त्याला जर आपण एखादा चॉकलेट दिलं, तर तो काय करतो? लागलीच आपल्याला माहिती सांगतो. मुलाखत हा प्रकार असतो आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही कोणत्या प्रश्नामध्ये गोंधळतात, कशाप्रकारे तुम्ही गोंधळात पडतील आणि त्या गोंधळात पडलेल्या प्रश्नाचं तुम्ही कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देतील का, तुम्ही खोटं बोलतील किंवा तुमच्यामध्ये किती सत्यता आहे, ती सत्यता ह्या मुलाखतीमध्ये पडताळली जाते किंवा चेक केली जाते. तर संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. कारण उद्या मुलाखत आहे आणि 100% हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमची मुलाखत ही चांगल्या प्रकारे जाणार आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण सविस्तर माहिती, कशा पद्धतीने जायचं, कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कोणत्या प्रश्नावर तुमचे रिझल्ट त्या ठिकाणी अवलंबून असतो. तर सुरुवातीला मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी जात आहात, तर तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी माहीत असणं अत्यंत आवश्यक असते. त्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो पहा. मित्रांनो, एक म्हातारी असते आणि त्या म्हातारीचं पोट दुखत असते. पोट दुखल्याच्या नंतर तो काही शेजारी असतो, त्या म्हातारीचं जास्तच पोट दुखत आहे म्हणून काय करतो, त्याला डोळ्याच्या दवाखान्यामध्ये नेतो. त्याचं तर पोट दुखत आहे, परंतु त्याला तो व्यक्ती काय करत असतो, डोळ्याच्या दवाखान्यामध्ये नेतो. डोळ्याच्या दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर तो जो डॉक्टर आहे तो त्या म्हातारीची चेक करतो सर्व गोष्टी आणि काय करत असतो, त्याला चष्मा देतो. चष्मा दिल्याच्या नंतर ती म्हातारी घरी येते आणि त्या म्हातारीचं पोट दुखणं थांबते. आता त्याचं तर पोट दुखत आहे, परंतु ती गेली कुठं, त्या ठिकाणी डोळ्याच्या दवाखान्यामध्ये. आणि डोळ्याच्या दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरने त्याला काय दिलं, चष्मा दिला. आणि चष्मा जसंही दिला की त्याचं त्या ठिकाणी पोट दुखायचं राहून गेलं. तर ती म्हातारी काय करत होती माहिती आहे का मित्रांनो, तर ती म्हातारी होती आंधळी. म्हणजे त्या डोळ्यानं त्याला दिसत नव्हतं, कमी दिसत होतं. परंतु जसंही त्यानं चष्मा लावली की त्या म्हातारीला संपूर्ण व्यवस्थित दिसू लागलं. म्हणून म्हातारी काय करू लागली, अगोदर चष्मा लागण्याच्या अगोदर दररोज काय करत, त्याला दिसत नसल्यामुळे त्याची भाकरी ह्या करपत होत्या आणि करपलेल्या भाकरी तशाच ती काय करत होती, खात होती. आणि खात असल्यामुळे त्याचं पोट या ठिकाणी दुखत होतं. आणि जसंही त्याला चष्मा दिला की त्याला ते दिसू लागलं आणि ती न पोळता चांगल्या प्रकारची भाकर करून काय करू लागली, खाऊ लागली. त्याच्यामुळे त्याचं पोट दुखणं काय त्या ठिकाणी राहून गेलं. तर कोणत्या इलाजासाठी कोणतं निदान केलं पाहिजे हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना ह्याच गोष्टी माहीत नसतात की नेमकं इंटरव्ह्यू आहे, त्या इंटरव्ह्यूमध्ये तयारी कशा प्रकारची असली पाहिजे. आता ह्या ठिकाणी तुमची जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे पहा या ठिकाणी शिपाई या पदाची. आता तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या पोस्टची रिलेटेडच तुम्हाला काय विचारण्यात येणार आहे, प्रश्न विचारणार आहे, जी काही कमिटी तुमचं इंटरव्ह्यू घेणार आहे त्यामध्ये. तर सर्वात महत्त्वाचं अगोदर ही गोष्ट लक्षात घ्यायचं की तुम्हाला ड्रेस कोडमध्ये व्यवस्थित जायचं आहे. त्याच्यानंतर गेल्याच्या नंतर कशा पद्धतीनं बसायचं, चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी बसायचं. बसल्याच्या नंतर आता आपण चर्चा करूया कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातील.
तर पहा, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही जाताल त्याच्यामध्ये 4-5 प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्या प्रश्नाची तुम्हाला त्यामध्ये काळजी घ्यावी लागते, तरच तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होऊ शकतं आणि जर तुम्ही यामध्ये व्यवस्थित काळजी घेतली नाही तर सिलेक्शन हा तुमचा रद्द देखील होऊ शकतो. सर्वात पहिली गोष्ट, पहिला प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट, तुमच्या फॅमिली तुमच्या फॅमिलीविषयी त्या ठिकाणी काय करत असतात, माहिती विचारत असतात, की तुमच्या फॅमिलीमध्ये सदस्य किती आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे कोण, काय काय करते, संपूर्ण तुमचा फॅमिलीचा बॅकग्राऊंड विचारात घेतला जातो. तर ती माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. फॅमिलीमध्ये विचारत असताना लागलीच पुढे विचारू शकता तुमचं जे काही शिक्षण आहे ते संपूर्ण शिक्षणाबद्दल एक त्यांच्याजवळ पूर्ण डाटा असतो, तुमचा फॉर्म असतो, भरलेला फॉर्म, आणि तसे तुमचं शिक्षण किती आहे. जर तुमचं हाय लेवलचं शिक्षण असेल, MSc असेल किंवा PG असेल कोणत्याही प्रकारची, तर तुम्हाला विचारू शकतात त्यामध्ये की ह्या जॉबसाठी तुम्ही का येत आहेत, किंवा ऑलरेडी एखाद्या जॉबवर तुम्ही असाल तर ती जॉब सोडून इकडं का येत आहेत. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारू शकतात किंवा विचारतात. तसेच त्यामध्ये समजा तुमचं BSc वगैरे झालेलं असेल, MSc झालेलं असेल किंवा M.Com झालेलं असेल, तर तुम्हाला विचारू शकतात की ह्या क्षेत्रामध्ये न जाता तुम्ही हे पिऊनची जॉब, शिपायाची जॉब करण्यासाठी का आलेला आहे. तर तुम्हाला या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर द्यायचं आहे. अशा प्रकारचे काही मोजके प्रश्न तुम्हाला विचारतात. आणि तसेच राहिला प्रश्न GS बद्दल थोडी माहिती, जे काही मुंबई हायकोर्टाची आहे, संपूर्ण माहिती तुम्ही काय करायची, पूर्ण माहिती घेऊन जायची. हे GS बद्दल आहे. आता GS बद्दल तर इकडे तिकडे होऊ शकते, काही प्रश्न ते विचारू शकतील, परंतु जे काही फॅमिली बॅकग्राऊंडचे जे काही प्रश्न आहेत ते मॅटर करतात. त्याच्यानंतर तुमच्या शिक्षणाचे महत्त्व मॅटर करतात आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये विचारलं होतं, स्पेशल स्किल्स तुमच्याजवळ आहे का. स्पेशल स्किल्स म्हणजे जसं ड्रायव्हिंग लायसन असेल, कुक असेल, म्हणजे स्वयंपाक करता येते का. तर ज्या विद्यार्थ्यांनी चपळता चाचणीमध्ये किंवा फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं आहे आणि चपळता चाचणीमध्ये देखील प्रश्न विचारलेले होते की तुमच्याजवळ कोणती स्किल आहे, तर ते सर्टिफिकेट तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, मूळ कागदपत्रासोबत त्यांना द्यावं लागणार आहे किंवा चेक करण्यासाठी तुम्हाला उद्या न्यायचं आहे. आणि त्या स्पेशल स्किल्सचा देखील तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 100% फायदा होणार आहे आणि तुमच्या स्पेशल स्किल्सवर देखील एक प्रश्न हमखास विचारू शकतात. अशा प्रकारची तुम्हाला व्यवस्थित सर्व तयारी करून जायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली होती सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा सांगत आहे, की सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला खोटं बोलायचं नाही, कारण इंटरव्ह्यू हा सत्यता पडताळणीसाठीच असतो. त्याच्यामुळं तुम्हाला विचारलेले सर्व प्रश्न, जे काही पर्सनली प्रश्न असतात, त्यावर तुम्हाला सत्य उत्तर द्यायचं आहे. आणि जर निगेटिव्ह म्हणजे चुकीचं उत्तर जर तुम्ही देत असाल तर तुमची पोस्ट जाण्याचे कारण तुम्ही स्वतः असणार आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पोस्ट गेलेले आहेत. उदाहरणार्थ बॉम्बे हायकोर्ट क्लर्कमध्ये 2-3 माझे असे काही मित्र आहेत की त्यांच्या ह्या चुकीमुळं त्यांची पोस्ट गेलेली आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सर्व सत्य माहिती, आणि जर येत नसेल तर सॉरी सर, मला माहीत नाही किंवा मला येत नाही, अशा प्रकारचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत. किंवा हायपरबोले, जसा अलंकार असतो हायपरबोले, त्या प्रकारची माहिती तुम्हाला तिथं सांगायची नाही. जर तुम्ही हायपरबोले शब्दाचा वापर करणार आहात, हायपरबोले अलंकार सगळ्यांना माहितीच असे काय असते, आणि जर त्याचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुमचं देखील हायपरबोले त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून व्यवस्थित चांगली माहिती तुम्हाला तिथं द्यायची आहे. असा काही जास्त किचकट हा इंटरव्ह्यू नसतो. जास्तीत जास्त 10 मिनिटं तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये घेतले जातील. 10-10 मिनिटाचा इंटरव्ह्यू असेल आणि त्यामध्येच तुमची संपूर्ण माहिती त्यामध्ये विचारली जातील. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ लक मित्रांनो. जे काही विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पात्र झालेले आहात, चांगल्या प्रकारचं इंटरव्ह्यू द्या. आणि माझी इच्छा आहे की जेवढे काही विद्यार्थी इंटरव्ह्यू देतील तर 100% तुम्ही पात्र व्हा. आणि अजून तुमची काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तसेच टेलिग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. लवकरात लवकर अपडेट घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.